मला वाटतं सानिया आणि आर्यनची एंगेजमेंट उद्याच व्हावी. ओह इट्स वंडरफुल. उद्याचाच दिवस ठेवला साखरपुड्यासाठी. फक्त एक सोन्याची अंगठी खरेदी करा आणि होऊन जाईल सगळं. कदाचित हीच ईश्वराची इच्छा. मला सांग, तू खरोखरच मानसीला विसरलास? मी दीदीकडे आपल्या लग्नासाठी होकार दिला एकदा. तर मग आता या प्रश्नाला काय अर्थ आहे? कारण तुझ्यासारख्या मुलींचं काय होऊ शकतं लग्न करून मुलं जन्माला घालण्या व्यतिरिक्त? सानिया, मला तुझ्या मदतीची खूप गरज आहे. डोंट वरी मिस खंबाटा, मला माहितीये की मी काय करायचंय. थांब तू, आर्यन. काय इतका घाणेरडा फोटो काढलास? काय इतका घाणेरडा फोटो काढलास? कसली इतका घाणेरडा परीक्षा दूर होणी त्याच्यापासून जगू कसे ते सांगाना. धडधड वाढे उरिया कसली ही देवा परीक्षा दूर होणी त्याच्यापासून जगू कसे ते सांगाना. धडधड वाढे उरिया कसली ही देवा परीक्षा दूर होणी त्याच्यापासून जगू कसे ते सांगाना. धडधड वाढे उरिया कसली ही देवा परीक्षा. भेट तुझी माझी खडी सशिहा गगनाला धरणे भेट तुझी माझी खडी सशिहा गगनाला धरणे नैनाच्या डोही तुझ्या डोंबून गेले मी जाऊ कुठे सांगना. भेट तुझी माझी घडे जशिहा गगनाला धरणे भेट तुझी माझी घडे जशिहा गगनाला धरणे नैनाच्या डोही तुझ्या डोंबून गेले मी जाऊ कुठे सांगना. असा काय बघतोयस? बघून ठरवतोय की एखादं स्वप्न तर बघत नाहीये.
आता समजलं तुला? हे स्वप्न नाही, वास्तव आहे. आज कॉलेजमध्ये अॅन्युअल फंक्शन होतं म्हणून साडी नेसून गेले होते मी. तुझ्या कॉलेजमध्ये अशी फंक्शन्स रोज का नाही होत ग? म्हणजे आज तू खूप सुंदर दिसतेस. किती सुंदर दिसते मी? माझ्या कल्पनापेक्षाही सुंदर. आता ही कल्पना कोण आहे? कल्पना कल्पना आहे आर्यन. अरे अरे मी तर मस्करी करत होतो. घाबरलीस? कल्पना म्हणजे माझी इमॅजिनेशन वेडे. खोटं बोलतोयस तू. मी कशाला येईन तुझ्या इमॅजिनेशन मध्ये? कारण तू तर प्रत्येक ठिकाणी आहेस, सगळीकडे आहेस. माझे डोळे उघडे असोत किंवा बंद, तू माझ्या समोरच आहेस आणि नेहमी राहशील माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत. असं नको म्हणू सारी, नाहीतर माझे श्वास बंद होते. तुझी माझी घडे जशी गगनाला धरणी मी, नयनाच्या डोही तुझ्या डोंबून गेले मी, जाऊ कुठे सांगना. भेट तुझी माझी घडे जशी मला बनायचंय एअर होस्टेस. आता अजून वाट नाही पाहत, तुझ्या घरी यावंच लागेल माझ्या बायकोला घेऊन जायला. अच्छा सांग बरं, लग्नानंतर हनीमून साठी कुठे जायचं आपण? ह्याच जागेवर. इथेच आपलं प्रेम जुळलं होतं आणि ह्याच जागेवर ते पूर्णत्वाला येईल. नॉट अ बॅड आयडिया, इनफॅक्ट व्हेरी गुड आयडिया. चल मग ह्याच मुद्द्यावर आजची संध्याकाळ जरा विशेष करून टाकूया. एक मिनिट. कुठे चाललायस आर्यन? काय करतोयस आर्यन? आर्यन आर्यन काय करतोयस? इकडे ये ना. हे काय आर्यन? एंगेजमेंट रिंग. आजपासून तू माझी कायमची बनलीस. आर्यन तू केव्हा आलीस? जेव्हा या प्रतिबिंबामध्ये तू तुझं आयुष्य शोधत होतास. तू इथे का आलीस? आज आपण एकमेकांबरोबर रिंग एक्सचेंज करणार आहोत. याचा अर्थ तर तुला माहिती आहे ना आर्यन? याच्यानंतर आपल्यामध्ये माझं तुझं असं काहीच नसेल. जे काही असेल ते आपलं असेल. मग ते तुझं प्रेम असो किंवा त्याचं दुःख. सॉरी सनी, काही गोष्टी अशा आहेत ज्या मी कोणाही बरोबर शेअर नाही करू शकत. ठीक आहे आर्यन, तुझ्या आनंदातच माझा आनंद आहे. आज मी एक निर्णय घेतलाय की लग्नानंतरची पहिली रात्र आपण याच जागेवर घालवायची. का? इथेच का? कारण मला माहिती आहे, तू जरी कुठेही असलास ना
तरी तुझं मन याच जागेवर असेल आणि मी तुझ्या मनाबरोबर राहू इच्छिते, तुझ्या बरोबर राहू इच्छिते. म्हणून मला वाटतंय की आपण लग्नाची पहिली रात्र इथेच घालवावी. या नयनी वसे माझ्या लाखो स्वप्ने, आहे इरादा हा एक मनी उंच उडण्याचा. हवेशी गुज गोष्टी मी करीन, ढगांचेही चुंबन घेईन. कुणीही अडवू शकणार नाही, मनी दृढ निश्चय हा करीन. अरे प्रिया, तू किती चांगलं ड्रॉइंग काढलंयस. चल आपण प्लेन उडवायला जाऊया. तुला तर सारखं सारखं प्लेनच उडवायला आवडतं ना. अरे चल ना. काही बिघडलंय ती? आज तुझं प्लेन जमिनीवरच पडलंय? असं म्हणतात नाही उडत आहे? माहित नाही प्रिया, आज या प्लेनला असं म्हणतात उडवायचं मन नाहीये माझं. यात मनाला दोष का लावतेस तू? तुझं मन तर असं म्हणतात उडायचा विचार करत होतं ना. पण तू स्वतःच आपल्या मनाच्या अपेक्षांचे पंख कापून टाकलेस. प्रिया, आता या गोष्टींना काय महत्व आहे? महत्व आहे दी, या गोष्टींना अजूनही महत्व आहे. जर तू आता उशीर केलास ना दी, तर तुझ्या आयुष्याला मात्र काहीच महत्व राहणार नाही. काय व्हायचं ते होऊ दे, मला सगळं मान्य आहे. मी सांगितलं ना, आता मी हे सत्य स्वीकारायला शिकले. खोटं आहे हे. तू सत्य स्वीकारत नाहीयेस, उलट सत्यापासून दूर पळतीयेस. मी तर मस्करीमध्ये बोलायचे, पण आज ती मस्करी तू खरी ठरवलीस. ते प्लेन असं म्हणतात उडण्यापूर्वीच टायटाय फिश झालं. मग काय झालं? आता तर मी खऱ्या खुऱ्या प्लेनमधून प्रवास करीन. ऐकलं नाहीस तू? रज्जू आत्या काय म्हणत होती? लग्नानंतर ते लोक मला प्लेनने नागपूरला घेऊन जातील. पंख छाटून उडण्याच्या गोष्टी करतेस? तुला चांगलंच माहितीये की तुझ्या हाती पुढे काय लागणार आहे मानसीदी. ज्यामध्ये स्वप्नांसाठी कोणतीच जागा नसेल, कोणतीच जागा नसेल. इतकी काय काय पाठवलंय, इतके महाग दागदागिने, इतक्या सगळ्या साड्या. वहिनी, ह्याला म्हणतात थाट. हे बघितलंस किती महागड्या साड्या पाठवल्या त्यांनी आपल्या मानसीकरिता. अगं दागिने तर बघ ना किती महाग आहेत. अगं साखरपुड्याला कोणी इतके महाग दागिने थोडीच पाठवतं. अरे यातच तर कळतं आपल्याला किती लोक फक्त पैसेवालेच नाहीत तर खूप मोठ्या मनाचे सुद्धा आहेत. हो ना ग आत्तू, मुलगा तुझ्या पसंतीचा जो आहे
जेव्हा तुझं मन एवढं मोठं आहे तर त्यांचं मन तर मोठं असणारच. ही मुलगी माझं कौतुक करते की मस्करी करते? असं हिला तर आपण नंतरच बघून घेऊ. आत्तू ग, कसला विचार करतेयस? मी खरंच तुझं कौतुकच करतेय. खरंच प्रिया? तसं तर मग ठीक आहे. तुझ्यासाठी सुद्धा मी मोठ्या मनाचा राजकुमार, बिलकुल अजय देवगण सारखा कुणीतरी शोधून आणेन. हा, पाहिलं तुम्ही कशी माझी पसंती सगळ्यांना इतक्या लवकर अगदी एकाच नजरेत आवडून गेली. आणि प्रिया तर मिथिलेश रावांना फक्त एकदाच भेटलीये. काय प्रिया, तिला आवडले ना तुझे भाऊजी? जेव्हा मानसी दीदीलाच तिचा होणारा पती पसंत आहे तर मग मला का नाही असणार? तू इतक्या महागड्या साड्या, इतके महागडे दागिने, आणि काय पाहिजे कोणाला? जीवनामध्ये यापेक्षा मोठं सुख आणखीन काय असू शकतं? हो ना मानसी दी? हे घे, तुझ्या सासरहून साड्या आणि दागिने आलेत. वाव सानिया, शॉपिंग तर तू खूपच छान केलीयस. हा लेहंगा तर सुंदर आहेच, पण ह्याचा कलर खूप सुंदर आहे. तुला सूट करेल, यू नो दॅट. थँक्यू. आणि हा तर तो पिंक सूट झाला. आणि अरे, आर्यनचे कपडे कुठे? ते ऍक्च्युली मी बुटीक मध्ये जाऊन आले होते. काही अल्ट्रेशनचं काम बाकी होतं, संध्याकाळपर्यंत मिळते. ओके. आणि हे कसलं छोटंसं पॅकेट? हे एक सरप्राईज गिफ्ट आहे. सरप्राईज? कोणासाठी आहे? कोणीतरी खूप खास. ओ, खास. तर कोण आहे तो? मानसी. कम ऑन सानिया, जर चिखलामध्ये दगड मारलास तर तुझे स्वतःचेच कपडे खराब होतील. आता तर असं वाटतंय की ह्या चिखलामध्ये माझं आयुष्यच सामावून गेलं. जेव्हा कधी मी आर्यन बरोबर असते मला मानसीच्या असण्याची जाणीव होत राहते. सानिया, वेळ जाईल तसं सगळं व्यवस्थित होईल. आणि मला पूर्ण खात्री आहे की तू आर्यनच्या मनातून मानसीच्या आठवणींना पूर्णपणे पुसून टाकशील. ते तर मी करणारच आहे, पण मला मानसीच्या जखमांवर खपली चढलेली नकोय. कारण मला असं झालेलं नकोय की मानसी आपल्या आर्यनला विसरून गेली. हे तू काय बोलतेस सानिया? तेच जे मी आता करणार आहे. हे गिफ्ट आर्यनने मानसीला दिलं होतं आणि मानसीने त्याला ते परत केलं. कारण जेव्हा जेव्हा तिला हे गिफ्ट दिसेल तेव्हा तेव्हा तिला तिच्या हरण्याची जाणीव होईल. आणि तसंही जिंकणाऱ्याला जिंकायचा आनंद तोपर्यंत होत नाही जोपर्यंत हरणाऱ्याला आपण हरत असल्याची जाणीव होत नाही. आणि मला सुद्धा हेच हवंय की मानसीला ह्याची जाणीव व्हायला हवी की ती हरलीये आणि मी जिंकलीये. कचोरीवाल्याचं बघ अर्ध पेमेंट बाकी आहे, मिठाईचं पूर्ण पेमेंट झालंय, फूलवाल्याचे फक्त पूर्ण पैसे द्यायचे बाकी आहेत. व्यवस्था तर अगदी झालीच आहे काशी तसं बघितलं तर. पण भाऊ, मानसीचा साखरपुडा आहे, मंडपवाला, जेवणवाला, या सगळ्यांची तर व्यवस्था करावीच लागेल ना. अरे हा तर साखरपुडा आहे, जेव्हा लग्न असेल ना तेव्हा अगदी मनसोक्त व्यवस्था करा. आता एवढा तामझाम करण्याची काहीच जरूरत नाही. वागव नाही रमाकांत भाऊ, हे बघा, जेव्हा मानसीचं लग्न होईल ना तेव्हा ते खूप वाजत गाजत करूया, नाचूया, गाऊया, सगळं काय करूया. पण रमाकांत भाऊ, आम्हाला एक गोष्ट वाटते की मानसीचा साखरपुडा आहे ना तो पण वाजत गाजत झाला पाहिजे. कारण की आम्हाला वाटते की याचे प्रसाद ना त्या खंबाट मॅडमच्या घरापर्यंत नक्कीच उमटले पाहिजे. काशी अगदी बरोबर बोलतोय भाऊ. आपण हो आपल्याकडून कोणती कसर नको सोडायला. तुम्ही चिंता कशासाठी करताय? आम्ही सगळे आहोत ना, सगळी व्यवस्था होईल ना. तुम्ही या आमच्या बरोबर. हो रमाकांत भाऊ, आपण आहे ना गंगू जेवणवाल्याला घेऊन येऊ. तुम्ही बघाल हो, जेवढे मुलाकडचे आहेत ना सगळे ताट चाटून पुसून जेवतील. एक मिनिट भावड्या, तू बघ ना पाहुण्यांकडे, मी बघते हा फोन. हा बघ. हॅलो. आपलं घर संसार तर बर्बाद केलेलाच आहेस, आता त्या घरातला आनंद का खराब करतेस रज्जू?
4 दिवस नाही झाले इथे येऊन मला तुम्हाला बातमी मिळाली की मी इथे आले म्हणून? पती आहे मी तुझा, बातम्या तर ठेवाव्याच लागतात ना. कोण आहे रज्जू? कोणी नाही भावड्या, तू जा ना, केवढं काम व्हायचंय ना. जा जा जा. रज्जू रज्जू हे बघ, रमाकांत भाऊंशी मला बोलायचं रज्जू, मला त्यांच्याशी जरा महत्वाचं बोलायचं आहे. हे बघ, हा कुणाच्या तरी आयुष्याचा प्रश्न आहे रज्जू. गप्पा बसा तुम्ही. हे रज्जू, कोणाचा फोन आहे? कोणाचा नाही भावड्या, खरं म्हणजे ना इगतपुरीवरून ह्यांचा फोन आलाय. पण तू अजिबात त्रास करून घेऊ नकोस. जा जा, एंगेजमेंटची खूप सारी तयारी करायची. जा जा जा. मी एकदा जरा बोलून मी बघते. हा, अरे 4 दिवस नाही झाले मला भावड्याकडे येऊन, आणि तुम्ही चालू झाला तिकडे पण माझ्या मागे. रज्जू, का मानसीच्या आयुष्याशी खेळतेस तू? जेव्हा बघावं तेव्हा मागे मागे लागलेले असता, अगदी विलन सारखे. 1 नंबरचे शक्ती कपूर आहात, मला तरी तसंच वाटतं. बोला, काय बोलायचंय तुम्हाला? रज्जू, का त्या बिचारीच्या आयुष्याशी खेळतेस तू? अच्छा, मानसीची मी आत्या आहे. मला चांगलंच कळतं की तिचं कशात भलं आहे आणि कशात नाही. तुम्हाला त्याची चिंता करायची काही गरज नाहीये. अगं, तुला तिच्या चांगल्याची चिंता अजिबात नाहीये, नाहीतर तू मिथिलेश सारख्या मुलाशी तिचं लग्न कधीच ठरवलं नसतंस. हे बघ रज्जू, मला या लोकांशी बोलू दे. मला मिथिलेशचं खरं रूप सांगायचं भाऊजींना. तू माझं म्हणणं ऐकत का नाहीस रज्जू? खरं रूप सांगताय. एकदा फक्त मानसीचा साखरपुडा होऊन जाऊ दे, त्याच्यानंतर तर खरं रूप आपोआप समोर येईल त्यांच्या. कुछ गोष्टी मी करीन, ढगांचेही चुंबन घेईन. कुणीही अडवू शकणार नाही, मनी दृढ